हर्षतीच्या प्रेमाचा भाग 24. मिसेस मोहिनी पियुष देशपांडे. बरोबर, हेच नाव ना तुमचं? पियुषच्या बाजूच्या वकिलाने मोहिनीला पहिलाच प्रश्न विचारला. हो, हेच नाव आहे माझं. मोहिनीने त्यांना उत्तर दिलं. बरं, माझं नाव ॲडव्होकेट अविनाश रावल. पियुषकडच्या वकिलाने त्यांची ओळख करून दिली. येताना त्यांनी सोबत काही पेपर्स आणि लग्नाच्या पत्रिका वगैरे पण आणल्या होत्या. बरं मिसेस मोहिनी, मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. तुम्हाला योग्य वाटलं तर विचार करून बघा, नाही तर बाकी पुढे मग तुमची इच्छा. ॲड रावल मोहिनी आणि तिच्या आईवडिलांना काही गोष्टी सांगणार होते, कारण अजून तरी डिवोर्स केस ही कोर्टात दाखल केली नव्हती. म्हणून सर्वजण कोर्टाच्या आवारात कोर्टाबाहेरच एक ठिकाणी बसलेले होते. हो, बोला ना. मोहिनीने आणि तिच्या आईवडिलांनी रावल वकिलांनी बोलणे ऐकण्यास संमती दर्शवली. बरं मिसेस मोहिनी, मला सांगा की तुम्हाला डिवोर्स का पाहिजे आहे? म्हणजे तुम्हाला पियुषपासून विभक्त व्हावं, त्यांच्यासोबतच इतकं सुंदर पत्नीचं नातं संपवावं असं का वाटत आहे? त्यासाठी एक नाही तर अनेक कारणं आहेत ॲड रावल. आणि हो, मला असं वाटतं की जर आमच्यात पती आणि पत्नीचं नातं हे फक्त जगासाठीच उरलेलं आहे, तर मग मी त्या घरात राहून काय करू? एक स्त्री ही सून म्हणून घरात आणि पत्नी म्हणून पतीच्या मनात असली तरच हे पती पत्नीचं नातं टिकतं. नाहीतर नुसतं लोकांना दाखवायला आणि मिरवायला नाते जोडून काय अर्थ? मोहिनीने पण धाडसी मनाने त्यांना वकिलाला उत्तर दिलं. ठीक आहे मिसेस मोहिनी, मग तुमची इतकी तयारी झालीच आहे डिवोर्सची, तर मग मला नाही वाटत ही केस कोर्ट बाहेरच मिटवता येईल असं. मला वाटलं होतं की ही प्रकरण वाढवण्यापेक्षा वेळीच सर्व बाहेर मिटवलेलं बरं. पण तुमच्या बोलण्यावरून अजिबात नाही वाटत की तुम्ही माघार घ्यायला तयार आहेत असं. ॲड रावल थोडं फणफरतच बोलून गेले, कारण पियुषच्या आई वडिलांना वाटत होतं मोहिनीने कोर्टाचा विचार न करता गप्प गुजरातला परत यावं आणि आधीसारखं गप्प जसं चालू राहिलं तसं जगत राहावं. म्हणून ते ही केस कोर्टमध्ये न जाऊन देता ते तिला बाहेरच समजावून नेण्याच्या तयारीत होती. पण ती मात्र आता तिच्या अत्याचाराच्या विरोधात, पियुषच्या विरोधात लढायला ठाम होती. मोहिनीचं आणि रावल यांचं बोलणं झाल्यावर मोहिनीच्या बाजूने वकील ॲड इनामदार पियुषसोबत बोलून आले होते. पियुषने पण डिवोर्सला सहमती दर्शवली होती. तसंही त्यांच्या मनासारखंच तर होणार होतं ना सर्व. त्याला कंचनसोबतचं लग्न करायचं होतं, म्हणून मोहिनी स्वतःहून त्याच्या आयुष्यातून निघून जाणार होती आणि त्याच्या पुढच्या अडचणी मोकळ्या होणार होत्या. ह्यावेळी त्याने त्याच्या आईवडिलांचं काहीच ऐकलं नाही आणि मोहिनीचं डिवोर्सला होकार आहे हे ऐकून त्याने पण मग होकारच दर्शवला. पण त्याने इथे मोहिनीचे दोष दाखवून डिवोर्स घेण्याचे कारण दाखवले. डिवोर्ससाठी काही ना काही कारण त्यालाही द्यावं लागणार होतं. मोहिनीच्या वकिलाने मोहिनीला पियुषसोबत बोलणं झालेलं सर्व सांगितलं. पियुषने डिवोर्सचं कारण म्हणजे हेच की मोहिनीने तिचा शब्द पाळला नाही. मी बाहेर देशात जात असायचो तेव्हा ती माहेरी पळून जाते, माझ्या आईवडिलांना उपाशी ठेवायची, आणि त्याने ओझरता आणि बोलता बोलता असंही बोलून टाकलं की ती एक मनोरुग्ण आहे. तिला कधी कधी कसलाच भास राहत नाही, माझ्यावर वारंवार संशय घेते, असे एक ना अनेक आरोप पियुष आणि त्याच्या आईवडिलांनी मोहिनीवर केले होते. म्हणून त्याला मोहिनीपासून डिवोर्स हवा होता. ॲड इनामदार यांचं बोलणं ऐकून आधी आणि पियुषनं केलेले आरोप ऐकून मोहिनी तर जागेवरच गळून पडली. तिला खूप भरून आलं, कारण इतके खोटे आरोप तिच्यावर लावले गेले होते. ही तर सुरुवातच होती, अजून तर खूप दिवस बाकी होते. आताच इतकं ऐकायला मिळत होतं, तर अजून पुढे काय काय ऐकायला आणि बदनामी व्हायला मिळेल याचा आता तिला विचार पण करवत नव्हता. ॲड इनामदार यांचं बोलणं ऐकून ती तर रडून रडून त्यांना तिथेच कोर्ट बाहेर सांगू लागली की नाही हो दादा, मी नाही वागले असं. कधीच मी मनोरुग्ण नाही आहे. मी नाही संशय घेत त्यांच्यावर, कारण आधीच त्यांचं कंचनवर प्रेम आहे हे तर त्यांनीच मला सांगितले. मोहिनीला खूप अपराधी वाटत होतं. मोहिनीला असं रडताना लांबूनच बघून पियुषच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली आणि अर्धी लढाई इथेच जिंकल्याचा त्याला वाटू लागली. कारण कोर्टात त्याला असंच दर्शवायचं होतं की मोहिनीची बाजू चुकीची आहे, म्हणून तो मोहिनीला डिवोर्स देतोय. त्याचं असं हसणं इनामदार वकिलांच्या नजरेतून सुटलं नाही. शेवटी वकील होते ते. माणसाच्या चेहऱ्यावरून मनात काय काय दडलेलं असतं हे अचूक जाणतात ते म्हणजे वकील. पियुषवरून नजर वळवून त्यांनी पटकन मोहिनीकडे बघितलं. मोहिनी, वर बघ,
आणि सर्वात आधी हे रडणं थांबव. हे बघ, मी तुझ्या मोठ्या भावासारखा आहे. तुझी बाजू सत्याची आहे हे मला माहिती आहे, म्हणून तू मला ते पटवून देण्याची काहीच गरज नाही आहे. तुला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं आणि आजही सांगतोय, कोर्ट कचेरीमध्ये सत्याचं रूपांतर असत्यात आणि असत्याचं रूपांतर सत्यात वारंवार केलं जातं, पण अखेर सत्य जिंकतं. आपली भारतीय न्यायव्यवस्था ही जरी हळू असली ना, तरी कुठे ना कुठे न्यायदेवता प्रत्येक कोर्टात दडलेली आहे आणि ती न्याय करतेच. पण तू प्लीज पियुष समोर अशी खचून जाऊ नकोस. तुझ्या ह्या रडण्याची तो वाट बघतोय. त्याची अर्धी लढाई तूच त्याला जिंकून देते. तू सत्य होती आणि आहे हे जर तुला जर सर्वांना दाखवून द्यायचं असेल, तर तुला त्याच्या समोरच नाही तर मनातून कणखर व्हावं लागेल. कारण बाळा, हे कोर्ट आहे. इथे आरोप हा शब्द सर्वात आधी चालतो. अजून खूप खूप काय काय ऐकायचं आणि सहन करायचंय. तुझी तयारी असेल तर आपण पुढे लढू, नाहीतर इथेच थांबू. इनामदार वकिलाने मोहिनीच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंकडे बघत बोलून टाकलं. इनामदार वकिलांचं बोलणं ऐकून मोहिनीला खूप काही कळून चुकलं होतं. तिने डोळे पुसले आणि त्यांना सांगून टाकले की आपली ही डिवोर्स केस आता तालुका न्यायालयात नव्हे तर जिल्हा न्यायालयात दाखल करायची आणि होईल तितक्या लवकरात लवकर केसचं आणि पियुषचं निकाल लावायचा. मोहिनीने पण इमानदार वकिलांना सांगून टाकलं की करू दे, आता किती आरोप करायचे ते. मी देईल उत्तर त्याच्या प्रत्येक आरोपाला. नाही त्याला ह्या मनोरुग्ण मोहिनीची मानसिकता दाखवली तर नाव नाही लावणार आता मोहिनी म्हणून. मोहिनीचं हे अचानक बोलणं ऐकून इनामदार आणि मोहिनीचे आईवडील तिच्याकडे डोळे मोठे करूनच बघू लागले. दॅट्स माय सिस्टर, प्राऊड ऑफ यू माय सिसो. इनामदार मोहिनीच्या डोक्यावर हात ठेवत बोलले आणि पियुष कडच्या वकिलांना म्हणजेच रावल यांना त्यांनी बोलून घेतले. इनामदार वकिलाने परत एकदा दुसऱ्या पेपर्सवर मोहिनीची सही घेतली आणि सोबतच रावल यांनी पण सोबत आणलेल्या पेपर्सवर मोहिनीची सही घेतली. मोहिनीच्या 6 सह्या झाल्यावर सेम पेपर्सवर पियुषच्या पण सह्या झाल्या. आज केस अखेर कोर्टात दाखल झाली होती. इथून पुढे आता तालुक्यातील कोर्टात नव्हे तर जिल्हा न्यायालयात दोघांची केस चालणार होती. पुढील कार्यवाही ही झटपट होणार होती, कारण पियुषला तसंही डिवोर्स मिळणार होता. असं जरी पियुषला वाटत होतं, पण ते इतकं सोपं नव्हतं. कारण मोहिनीने पण आता ठरवलं होतं की तिच्यावर केलेले खोटे आरोप आधी पियुषने मागे घ्यावेत. तिची आणि तिच्या आईवडिलांची त्याने माफी मागावी आणि आयुष्यभर कष्ट करून करून तिच्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी जे पैसे जमवले होते ते पियुषने परत करावे, तरच त्याला डिवोर्स मिळणार होता. सहजासहजी डिवोर्स द्यायला तयार असणारी मोहिनी आता त्याच्याकडूनच शिकली होती की कसं पियुषला आता गुजरात ते महाराष्ट्र फिरवायचं ते. तिला तिची लढायचीच होती. तिच्यावरचे आरोप खोटे आहेत सर्वांसमोर दाखवून द्यायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पियुष आणि कंचनचं अफेअर आहे हे त्याच्याकडून वदवून द्यायचं होतं. तालुका न्यायालयात पियुष आणि मोहिनी एकमेकांच्या वकिलांसोबत हजर झाले. जज एक महिला होती. त्यांनी पियुष आणि मोहिनीला अखेरचंच एकदा विचारून घेतलं की नक्की केस पुढे म्हणजेच जिल्हा न्यायालयात दाखल करायची की नाही. त्यावर पियुष आणि मोहिनीने संमती दर्शवली. त्यानुसार दोघांच्या वकिलांनी जजकडे दिलेले पेपर्सवर जजने सही आणि शिक्का मोहरबत केला आणि दोघांनी वकिलांना आपापल्या सोबत म्हणजेच मोहिनी आणि पियुषसोबत पुढच्या तारखेला जिल्हा न्यायालयात हजर राहायला सांगितलं. मग काय आता होतंच, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कोर्टच्या सर्व प्रोसिजर आटपून मोहिनी आणि तिचे आई वडील त्यांच्या वकिलाला म्हणजेच इनामदार यांना भेटून कोर्टाच्या बाहेर निघाले. मोहिनी बाहेर निघत असताना पियुष तिच्याकडे अतिशय रागात आणि खुन्नस नजरेने बघत होता. करोडोची इस्टेट असलेल्या आणि श्रीमंतीचा माज असणारा तो पुढे चालून मोहिनीसाठी कितपत घातक ठरणार होता, आता हे येणारी वेळच ठरणार होती. त्याची ती रागीट आणि रुक्ष नजर बघून मोहिनीच्या मनात खूप भीती दाटून आलीच होती. पण तिने तसं तिच्या चेहऱ्यावर अजिबात दाखवलं नाही. पियुष तसा खूप श्रीमंत असल्या कारणाने तो काहीही करू शकतो हे मोहिनीला माहीत होतं. म्हणून तिला खूप शांततेत ही केस लढवून लवकरात लवकर मिटवायची होती. पण तिला ती स्वतः सत्य आहे हे पण सिद्ध करायचं होतं. तसं मोहिनीच्या बाजूचा वकील खूप हुशार आणि समजूतदार होता. पैशाची कमी मोहिनीच्या आईवडिलांकडेही नव्हती, पण तिच्या वडिलांनी कष्टाने कमवलेला पैसा तिला असा वाया जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून ती आता कसोशीने केस मिटवायच्या मार्गावर होती. सर्व आवरून मोहिनी आणि तिचे आईवडील संध्याकाळीपर्यंत घरी आलेत. सर्व पूर्ण दिवस तसा ठीक गेला होता. पहिली तारीख संपली होती. आता ते सर्व पुढच्या तारखेची वाट बघत होते.
मोनीने दुसऱ्या दिवशीही सुट्टी घेतली होती, कारण आज आयुष्यात पहिल्यांदाच कोर्ट कसं असतं हे तिने खूप जवळून बघितलं होतं. म्हणून थोडं मन घाबरून गेलं होतं तिचं. म्हणून दुसऱ्याच दिवशी लगेच ट्रेनने एकटीनेच मुंबईला जाणं तिच्या जीवावर आलं होतं. मनावर थोडं दडपण आल्यासारखं वाटू लागलं होतं. रात्री थोडंसं जेवण करून ती तिच्या नेहमीच्या आवडतीच्या जागेवर म्हणजेच घरच्या टेरेसवर एकटीच जाऊन बसली. मोबाईल चेक केला, पण प्रसादचा आज एकही मेसेज किंवा कॉल नव्हता आलेला. तिला थोडं वाईट वाटलं, कारण ती आता खरं त्याच्या मेसेज किंवा कॉल आले असतील म्हणून ते सर्व चेक करायलाच टेरेसवर येऊन बसली होती. पण असं काहीच झालेलं नव्हतं. म्हणून तिने नाराज होऊन मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि दोघं पायाभोवती हात बांधून ती शांतपणे आकाशाकडे बघत होती. विचार करत होती की वेळेनुसार सर्वजण आपापल्या कामात खूप बिझी होऊन जातात. आज मी बिझी होते म्हणून मी प्रसादला कॉल किंवा मेसेज नाही करू शकले, पण त्यानेही एक पण मेसेज किंवा कॉल करू नये का? तिला थोडा रागच आला त्याचा. ती विचार करतच होती की तितक्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला. प्रसादचा मेसेज होता. दिवसभराचा थकवा तुझा झाला असेल दूर, तर मिळेल का थोडासा वेळ संपवायला माझ्या मनातील काहूर? छोट्याशा डोक्याने तुझा विचार केलेला असेल भरपूर. का नाही आठवण आली मला तुझी आज एकदाही दिवसभरातून? गप्प बस शहाण्या, नको ऐकू मला तुझ्या चारोळ्या. आणि हो, मी का विचार करू की तू मला आज दिवसभरात एकही मेसेज किंवा कॉल का नाही केला ह्याचा? मोहिनीने थोडं रागातच त्याला रिप्लाय दिला. असं तर म्हणजे तू खरंच विचार नाही केला की आज दिवसभरातून तुला एकही मेसेज किंवा कॉल का नाही आला ह्याचा? प्रसादने पण तिला प्रश्न केला. हो, मी खरंच विचार नाही केला. मोहिनी त्याच्यासोबत खोटं बोलत हसत होती. मोहिनीला पुढच्याच क्षणी प्रसाद कॉल आला आणि तिने रिसीव्ह केला. दोघांचं बोलणं चालू झालं. मोहिनी, माझ्या मनुड्या बाळा, तू आज दिवसभर कोर्टात असणार, त्यात तुझं वारंवार वकिलांसोबत बोलणं चालू असणार. मग त्यात मी मध्येच जर तुला कॉल केला असता तर तुला खरंच बोलायला जमलं असतं का? आणि मेसेज करूनही काय उपयोग होता? तुला माझ्या मेसेजला रिप्लाय द्यायला पण जमलं असतं का? म्हणून मग मी दिवस कधी मावळतोय आणि रात्र कधी होते याचीच वाट बघत होतो. कारण मला माहीत होतं माझी मनू गावी गेल्यावर रात्री टेरेसवर जाऊन बसली की बरोबर माझ्या कॉलची वाट बघेल, म्हणून आत्ताच तुला मेसेज केला. बाकी मला तुझी दिवसभर आठवण आली असेल की नसेल याचं उत्तर माझ्यापेक्षा तूच चांगलं देऊ शकतेस, कारण माझ्यापेक्षाही जास्त आता तू मला आवडतेस, ओळखतेस. प्रसादचं कॉलवरचं सर्व बोलणं ऐकून मोहिनीला परत धडकी भरली, कारण हल्ली प्रसाद तिच्यात खूपच गुंतत चालला होता. आता कुठे डिवोर्स केस चालू झाली होती, पण निकाल तर अजूनही बाकी होता. मोहिनीचं जरी होकार होता डिवोर्सला, पण पियुषचं अजूनही काहीच माहीत नव्हतं. आणि प्रसादला असं आपल्यात गुंतवून ठेवणं म्हणजे बाप रे, विचार करूनच तिचं डोकं सुन्न होऊन जायचं. ओये, बोल ना आता काहीतरी. मध्येच अशी गप्प का झाली? प्रसादचं पुढचं बोलणं ऐकून मोहिनी थोडी भानावर आली. अरे काही नाही, तेच दिवसभरचं कोर्टाचं टेन्शन वगैरे, बाकी काही नाही. मोहिनीने मुद्दामून त्याला जाणीव करून दिली की डिवोर्स घेणं थोडं अवघडही होऊ शकतं. अगं राणी, तुला किती वेळा सांगितलंय, नको जास्त विचार करू त्या गोष्टींचा. तू पुढचा विचार करून आजचा दिवस का खराब करते? प्रसाद तिला समजावत होता. प्रसाद, गप्प बस. नेहमी आपलं पुढचा विचार. अरे तुझं वागणं बोलणं बघून मला टेन्शन येतं कधी कधी. आपलं एकमेकांत असं इतकं गुंतून म्हणजे नक्की काय रे? जर पियुषने मला डिवोर्स नाही दिला तर कितीही दिवस काय, पण कितीही वर्ष ही केस चालू शकते. आणि असं किती वर्षे तू माझी वाट बघत बसणार? वारंवार सांगते तुला की तू वेळीच सावर स्वतःला. नको वाहवत जाऊ माझ्यात. तुझ्या ह्या प्रेमळ बोलण्यामुळे मी हरवून जाते. इथं माझंच भविष्य मला माहीत नाही तर तू का माझ्यात गुंतून राहतोय? थोडा तरी सिरियसली विचार कर असा. किती दिवस सत्य घटनेपासून पळ काढणार आहेस? किती दिवस आईने लग्नाचा विषय काढल्यावर टाळणार आहेस? मोहिनी चिडून आणि रडून रडून त्याच्यावर रागवत होती. तिला त्याला असं वाहू द्यायचं नव्हतं. आजवर तिला वाटत होतं की पियुष तिला लगेच डिवोर्स देईल, पण कोर्टाचं हळूवार काम, एक एक तारीख ही एक महिन्याच्या अंतरावर येणार होती. आणि पियुषच्या नजरेतील बदलेची भावना बघून तिला आता डिवोर्स लवकरात लवकर होईल असं अजिबात वाटलं नाही. म्हणून परत एकदा आयुष्यात प्रसादसोबतचं प्रेम हे प्रेम कहाणीच बनून राहील की काय असं तिला वाटू लागलं. जोपर्यंत तुझं भविष्य सुरक्षित होत नाही तोपर्यंत आईने काढलेला लग्नाचा विषय टाळत राहील. जोपर्यंत माझं स्वप्न सत्यात उतरत नाही तोपर्यंत सत्य घटनेपासून पळत राहीन. आणि जोपर्यंत तू माझ्यात गुंतलेलं तुझंच मन स्वतःहून बाहेर काढत नाही
तोपर्यंत मी पण माझ्या मनाची तुझ्या मनातून सुटका करणार नाही. प्रसादने तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि फोन ठेवून दिला. त्याचं परत हे असं जिव्हाळ्याचं बोलणं ऐकून तिचं मन खूप गलबलून गेलं. खूप हुंदके देऊन रडावंसं वाटत होतं, म्हणून तिने रडून घेतलं. प्रसादच्या इतक्या प्रेमाच्या कोण्या दुसऱ्या मुलीला हेवा वाटेल आणि आपल्याला मात्र तळमळतच बसावं लागतंय ह्याचं तिला आज परत दुःख होत होतं. तिच्या विचारातच ती उशीवर तोंड ठेवून रडत होती. तितक्यात फोनवर प्रसादचा मेसेज आला. माझ्या नावाने हुंदके देऊन देऊन रडून झालं असेल तर थोडं पाणी पिऊन घे, म्हणजे नेक्स्ट टाईम डोळ्यातील पाण्याच्या टाक्या भरलेल्या राहतील. त्याचा मेसेज बघून तिने दात ओठ खात मोबाईल जोरात बाजूला फेकून दिला आणि मनातच त्याला कोणत्या मातीचा बनलाय असा प्रश्न केला. मोहिनीने थोडं पाणी पिलं. तोवर तिची आई पण तिच्या रूममध्ये आली, म्हणून मोहिनीने पटकन झोप येते असं नाटक करून तोंडावर चादर ओढून घेतली आणि झोपायचं नाटक केलं. रडलेला चेहरा घेऊन तिला आईसोबत नजर मिळवायची नव्हतीच, कारण आता सर्वांना दाखवायचं होतं की ती आता कोर्टच्या गोष्टींमध्ये खूप धाडसी झाली आहे. पण तिचं अंतर्मय मात्र प्रसादच्या प्रेमापुढे वारंवार हार मानत होतं आणि ह्याचाच तिला टेन्शन येत होतं. 2 दिवस गावी राहून मोहिनी येताना एकदा तिच्या वकिलांना म्हणजेच इनामदार यांना भेटून मुंबईला परत आली होती. ऑफिस आणि कोर्टचं टेन्शन सांभाळत तिची पूर्ती धांदल उडत होती. तसं ती गावी येताना लॅपटॉप सोबत ठेवायची, म्हणून काही अर्जंट काम ती घरूनही करत होती. स्टेशनवर उतरल्यावर तिला प्रसादचा फोन आला. त्याने तिला कॉलवर सांगितलं की तो स्टेशनच्या बाहेर तिची वाट बघतोय. त्याला खूप वेळा नाही सांगूनही त्याने ऐकलं नाही आणि तो तिला घ्यायला आलाच होता. प्रसादचा फोन ठेवून मोहिनी स्टेशनच्या बाहेर आली. परत एकदा प्रसादला कॉल करून तो नक्की कुठे आहे याची तिने चौकशी केली, कारण आत्ताच ती आली त्या ट्रेनमधून खूप लोकांची गर्दी स्टेशनमधून बाहेर येत होती. त्यामुळे तिला काही सुचत नव्हतं. त्यात संध्याकाळची वेळ म्हणजे सर्व मुंबईकरांची जॉबवरून घरी जाण्याची घाई. एकंदरीत इतक्या गर्दीतून स्टेशन बाहेर पडायचं म्हणजे बापरे, नको ते आयुष्य. तिची सॅग घेऊन कशीबशी स्टेशनच्या बाहेर पडत होती, पण गर्दीमुळे तिला फोनवर पण व्यवस्थित बोलता येत नव्हतं. तिला तिचा फोन सांभाळणं अवघड होऊन गेलं होतं. गर्दीचा फायदा घेऊन 1-2 टवकारखोर मुलं तिला मुद्दाम धक्का देण्याच्या तयारीत किंवा तिच्या हातात असलेल्या मोबाईल चोरी करण्याच्या तयारीतच होते. तितक्यात गर्दीत अचानक तिचा हात कोणीतरी घट्ट पकडून तिला खसकन ओढलं आणि ती समोरच्या व्यक्तीच्या छातीवर जाऊन धडकली. भीतीमुळे अचानक तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या अंगात थरकाप होऊ लागलं, पण थोड्याच वेळात तिला त्या मिठीचा स्पर्श ओळखीचा लागला, म्हणून तिने डोळे उघडून वरती न बघताच तशीच उभी राहून थोडी गर्दी कमी होण्याची वाट बघितली आणि अचानक तिचा फोन वाजला. तिने मोबाईलवर कसं तरी डोळे उघडून नाव बघितलं आणि ती पटकन प्रसादपासून बाजूला झाली. इतका वेळात तिला कळून चुकलं होतं की प्रसादनेच तिला गर्दीतून ओढून एक बाजूला उभं केलं आहे. पण तिच्या मोबाईलवर सतीशचा कॉल आला आणि ती जरा भानावर आली. हॅलो मोहिनी, मी सतीश बोलतोय. अगं मी स्टेशनच्या बाहेर येतोय तुला घ्यायला. तिथेच थांब, सध्या अर्ध्या रस्त्यात आहे, पोहोचतोच थोड्या वेळात. सतीशने पटकन बोलून टाकलं, कारण त्यालाही माहीत होतं गर्दीत तिला फोनवर जास्त बोलता नाही येणार. दादा प्लीज तू जा, रिटर्न नको येऊ स्टेशनला, मी येते प्रसादसोबत. डोंट वरी, अजिबात काळजी नको करू. घरी आल्यावर सांगते सर्व काही. आता तू घरी जा, उगाच इतक्या लांब ट्रॉफिकचं नको येऊस. मोहिनीने पण घाईघाईत सतीशला घरी जाण्यास सांगून दिले. बरं ठीक आहे, या दोघांनी घरी व्यवस्थित, मी जातो रिटर्न. इतकं बोलून सतीशने फोन ठेवून दिला. प्रसादचं नाव ऐकून त्याला थोडं बहरी वाटलं आणि थोडी भीतीही वाटली, कारण वारंवार मोहिनी आणि प्रसादचं भेटणं त्याच्या नजरेतून सुटत नव्हतं. पण मोहिनी घरी आल्यावरच तिच्याशी शांततेत बोलूया, म्हणून त्याने तो विचार बाजूला ठेवून कारला टर्न घेऊन तो घरच्या दिशेने रवाना झाला. इकडे प्रसादने मात्र स्टेशनच्या बाहेर त्याच्या कारजवळ येईपर्यंत मोहिनीचा हात काही सोडला नाही. पुढे तो गर्दीतून वाट करत तिचा हात हातात घेत चालत होता. मोहिनी मात्र त्याच्या अशा हात धरून तिला अगदी व्यवस्थित घेऊन जाण्याकडे एकटक बघत होती आणि तिला मनातून खूप वाईट वाटलं. विचार करता करता मनातच शब्दांची चारोळी गुंफली. वेळीच दाखवला असतास तू तुझा माझ्यावर अधिकार असा, तर का मी आज अशी भरकटले असते दुनियेच्या गर्दीत. या माझ्या काकनं हातावर झाला आज असा स्पर्श तुझ्या हाताचा
आणि आभास झाला आपली सप्तपदी अपूर्ण राहिल्याचा. मोहिनी थांब इथेच, मी कार पार्किंग लॉटमधून घेऊन येतो. तोपर्यंत तू इथून कुठेच जायचं नाही, अजिबात नाही, समजलं ना? एवढा त्याने तिचा हात सोडून दिला होता आणि तो हातात कारची चावी घेऊन तिला बजावून बजावून काळजीपूर्वक सांगत होता. इतर गाड्यांच्या हॉर्नमुळे त्याच्या मोठ्या आवाजात बोलण्याने ती भानावर आली आणि त्याला होकार देऊन पटकन थोडं एक बाजूला जाऊन उभी राहिली. प्रसाद पटकन कार घेऊन आला आणि दोघंही मग मोहिनीच्या घरी जायला निघाले. कारमध्ये बसल्यावर त्याने आधी तिला पाणी प्यायला सांगितलं. नंतर प्रसादने तिला फक्त दिवसभर प्रवास वगैरे कसा झाला इतकंच विचारलं. बाकी काय कोर्सचं काहीच विषय नाही काढला. ती पण खूप थकलेली होती म्हणून तिने सीटवर पडल्याच डोकं मागे टेकवून डोळे मिटले. तिच्यावर प्रसादने एक नजर टाकली. चेहरा खूप सुकलेला होता तिचा. मनाने पण खूप थकलेली वाटत होती. खूप उदास दिसत होती ती. त्याला तिला कुठेतरी चहा वगैरे घेण्यासाठी थोडं थांबूया का असं विचारावं वाटलं, पण ती डोळे लावून शांत पडली होती म्हणून त्याने तिला डिस्टर्ब नाही केलं. आणि त्याचं कारमध्ये बसल्यावर नेहमीचंच आवडतं काम म्हणजे FM लावणे आणि गाणे ऐकणे, म्हणून त्याने FM लावून दिला. पण अगदी हळू आवाजात. हाय, आय एम RJ मनीष. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या नेहमीच्या आणि लाडक्या FM चॅनलवर. चला तर बघूया मग पुढची रिक्वेस्ट कोणत्या गाण्यासाठी आली आहे ते. ओ सो नाईस सॉन्ग. गीत आहे खिलाडी मूव्हीमधील. आहा, चला तर मग ऐकूया पुढील गीत खिलाडी चित्रपटातून. आणि गीत प्ले झालं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.